मित्रांनो नमस्कार, आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो सध्या थंडीचं वातावरण असल्यामुळे आपल्या ऊस पिकाची वाढ कमी होते आणि ऊस पिकामध्ये फुटव्यांची संख्यासुद्धा कमी येते। तर अत्यंत कमी खर्चामध्ये ऊस पिकातील फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्हाला पहिली फवारणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो साधारण ऊस पीक लागवड केल्यापासून तुम्हाला 45 दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी करायची आहे आणि पहिली फवारणी करण्याच्या अगोदर 4 दिवसांनी तुम्हाला तुमच्या ऊस पिकाला पाणी देऊन घ्यायचं आहे। मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी मार्केटमध्ये जे 6BA आहे 6 बेंझिल ॲडेनाइन हे 6BA प्रति 200 लिटर पाण्यामध्ये 2 ग्राम तुम्हाला घ्यायचं आहे। त्याचबरोबर जे सुमिटोमो कंपनीचं प्रोजीप जे की जिबर्लिक ॲसिड आहे हे जिबर्लिक ॲसिड तुम्हाला प्रति 200 लिटर पाण्यासाठी 4 ग्राम घ्यायचं आणि त्याचबरोबर जे 1261 विद्राव्य खत आहे ते तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो घ्यायचं आहे। जर मित्रांनो तुम्ही यामध्ये एखादं सीवीड जसे की बायोझाइम असेल किंवा बायोविटा एक्स असेल किंवा सागरिका असेल त्या सीवीडचा जर तुम्ही या फवारणीत वापर केला तर अजून तुमच्या ऊसाची जोमदार वाढ होणार आणि तुमच्या ऊस पिकामध्ये फुटवा देखील चांगला येणार। तर मित्रांनो जी पहिली फवारणी आहे साधारण तुम्ही लागवडीपासून 45 दिवसाच्या दरम्यान करू शकता। पहिली फवारणी करत असताना पाणी देऊन करा म्हणजे तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल आणि त्या फवारणीमध्ये प्रति 200 लिटर पाण्यासाठी 2 ग्राम 6BA त्याचबरोबर 4 ग्राम जिबर्लिक ॲसिड 1 किलो 1261 आणि साधारण 300 ml सीवीड कोणतेही सीवीड घेऊ शकता। त्यामध्ये बायोझाइम आहे बायोविटा एक्स आहे सागरिका आहे याचा वापर तुम्हाला करायचा आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही ऊस पिकामध्ये पहिली फवारणी केली तर जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये दिसून येईल। धन्यवाद।